सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं स्वागत केलं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आहे गेतो मामाच्या घरी. हे बघा रत्नागिरी नाही दापोली. रत्नागिरीला. हां हे बघा आई पहिल्यांदा 4 व्हीलर चालवते. पहिल्यांदाच बसले. हे बघा हे पुढं बसले. तर चला आपण डायरेक्ट भेटू स्टेशनवरती. मी घरी चालू नाही केला ब्लॉग, मी आता बिझी होतो. चला आपण डायरेक्ट भेटूया स्टेशनला. काही जाऊ बसलो ट्रेनमध्ये. बघा गावात ही गरमीने सुटली. बघा लगेच पाणीवाली बाई. व पाणीवाली बाई एक छोटी बस आली आहे ना तिथे. इथून डायरेक्ट जाणार. सारखं पाणी पिऊन पोटात काय नाही, बाहेर येईल पाणी. जाणार दिव्याला डायरेक्ट. चला आपण डायरेक्ट भेटणार दिव्याला. पुणे स्टेशन विक्रोळी. तिला बोलायची गरज आहे. आणि प्रवास चला आपण डायरेक्ट भेटूया आता सॉरी दिव्याला. चला वंदे भारत. लय छोटी ट्रेन आहे. गर्दी बघा गर्दी. गर्दी बघा फक्त गर्दी. गर्दीतून जायचं. काही जण आत्ता उतरले. हे बघा खानदान घेऊन आले अख्खी. 2 दिवस राहायचे एवढे बॅग कपडे. माझ्याशिवाय कोण घेणार नाही. मम्मी पण घेतली. आत्ता उतरलोय गाडीतनं. ते बघा ही ट्रेन सुटायच्या टायमाला उतरते. उतरताना करत कशी होती याची? कशी करत होती? आता कुठं जायचं आपल्याला? अरे खेळलं नाही तर मग कुठे आता आपण? खेळलाच आहे. आता इकडनं जायचं दापोलीला. दापोली एसटी पकडणार आहे इकडनं डायरेक्ट केतरामाच्या घरी गावाला. झाकायचं नाही. लय गर्दी होती, लय गर्दी. शूट करत नाही भेटलं मला. मी जास्त शूट नाही केलं. चला आपण डायरेक्ट भेटूया.
गाईज आम्हाला इथं काहीच माहीत नाही. एस टीने आलो, तिकडे गाडी लागली ग्रे कलरची, ते बसमधून जायचे. काहीच माहीत नाही. ती बघ ना ग्रे कलरची लागली ती च्या गावात. हे बघा वरनं ही बॅग घ्यायची मला. चला म्हणणारी बस इथे भेटू. तर काहीच मी कधीच घरी आलेलो आहे. बसमध्ये पण जास्त काही शूट नाही केलं, इथं पण नाही केलं जास्त काही शूट. आता बघा मी इथं आलो आहे. समुद्र तिकडं आहे, यांच्या बाजूला तिथं समुद्र आहे आणि इथं स्मशान आहे. बघा काय घाबरायची बिंदा. ह्या बघा ही खाडी. हे काय काय आहे रे? ही काय आहे? खाडी आहे. आणि तू मोठा खाडा आहेस तू. चला खाली जाऊया. खाली कुठं आहे? खाली यायला रस्ताच नाही. कुठं आहे? कुठं आहे रे? हां चल. तो गाईज हे बघा खेकडी भेटतात. नुसती खेकडी एवढी एवढीशीच आहे, एवढी एवढीशी. हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा. हा बघा केवढूच आहे. केवढूच आहे बघा तो. आणि हा पाकडा चाललाय, आता भेटत नाही गावात. काय तो बघ त्या दगडावर, तो बघ. अरे त्या दगडावर नाही दिसत तुला, तो बघ त्या दगडावर छोटासा. तो बघ बघा तिकडे, तो बघा बोटीच्या पलीकडे बघा बीच आहे. आत्ता बोलते बीचवर जायला. काय लगेच व्या. आत्ता आम्ही जाऊन आलो चिव आणि मी. काय बघायचं तू बघितलं ना? 3 दिवस कशाला आलेला मग? 3 दिवस कशाला आलेला? गेलोच नाही मी. क्रिकेट चालू. मग चल चल जाऊ. चल चल ना मग. चल ना मग. चांपली चांपली आहे, पूर्ण चांपली आहे. पोरं खेळतात बघा गावात पाऊस. पोरं खेळतात बघा. पोरं खेळतायत. पोरं नाही रे ती, पोरं पोरं. पोरं खेळतात. तर चला आपण डायरेक्ट बीचवरती भेटूया. बीचवरती जायचं, बीचवरती जाऊया. हा 3 दिवस कशाला आलेला काय माहिती. हे कशाला आलेलं 3 दिवस? तातो तो ला. चला आपण जाऊया बीचवरती डायरेक्ट. गॉड ओ माय गॉड. ये चले. नदी बघा, नदी नदी बोलते समुद्र. तू घे हातात चपली, मी काय घेऊ? 3 दिवस आल्याने काय केलं काय माहिती आहे. ते बघा बोटी बाहेर काढते. ते बघा बोट बाहेर काढते. समुद्र भेंडी. चल तिकडे जाऊ. इंडिया आयुष्यपत माहितीच नव्हतं मला. आयुष्यपत इंडिया हा जय. पाकिस्तान इकडे आहे आणि चीन तिकडे आहे. आणि आमध्ये काय आहे? हाती का बच्चा मध्ये आहे हा.
फेस फेस. अरे हा कशाला तू घे मी का घेऊ. चला गाईज आता आजचा ब्लॉग मस्त झाला असं मला वाटत नाही. तर चला आता घरी जाऊया आपण. अरे जाळी का टाकली. बँडी आला आला आला. ए अबो भेंडी. तर गाईज आजचा ब्लॉग मी इथंच एंड करून टाकतो. लाईकचे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा कसा झाला ब्लॉग. गावचा ब्लॉग. हा एक दारूचा धंदा आहे केतन मामाचा. फुल सेटअप बघा. हा घर आहे. शिव इथं बसली. तो घर हा मला दाखवतो. हा बघा हा घर आहे. हे बघा काय काय ल चला ब्लॉग इथं शेअर करून टाकतो. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा ए काय चला बाय बाय. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.